राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली, तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले, बाजारभावामध्ये काल काय बदल झाले, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो, काल गोजेडांगा बॉर्डर इथून 113 गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे, तर मेंदीपूर बॉर्डर येथून 111 गाड्यांची एक्सपोर्ट काल झालेली आहे। हिली बॉर्डर येथून 28 गाड्यांची एक्सपोर्ट काल झालेली आहे। अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल 252 कांदा गाड्यांची एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। मित्रांनो, आपल्याला आता प्रश्न पडला असेल की काल कांद्याची एक्सपोर्ट जास्त का झाली। तर मित्रांनो, 25, 26 तसेच 27 डिसेंबरला बॉर्डर ही बंद असणार आहे। आणि मित्रांनो, हे 3 दिवस कांदा निर्यात बंद असल्या कारणास्तव सध्या कांद्याची निर्यात ही जास्त होताना दिसून येत आहे। मित्रांनो, यामध्ये मध्य प्रदेश येथील कांदा होता, नगर जिल्ह्यातील कांदा होता, नाशिक जिल्ह्यातील कांदा होता, साऊथचा कांदा होता, राजस्थान अलवरचा कांदा होता, तसेच गुजरात येथील कांदा या कालच्या कांदा निर्यातीमध्ये होता। मित्रांनो, काल भारतीय कांद्याला 28 रुपये किलोपासून 34 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत। मित्रांनो, काल एक्सपोर्ट जास्त झाली, परंतु कांद्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये काल बॉर्डरवरती पडलेले आहेत। काल किलो मागे 10 रुपयांची घसरण बाजारभावामध्ये मागील बाजाराच्या तुलनेमध्ये बॉर्डरवरती झालेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।